मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत याच्यावरती व्हिडिओज बनवत आहोत। बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की टू बी प्रेझेंटमध्ये ऑटने कशा प्रकारे प्रश्न विचारायचे। म्हणजेच मित्रांनो, आपण दिवसभरामध्ये जे वाक्य बोलतो त्या वाक्यांच्या शेवटी जर आहे, आहेत, आहोत अशा प्रकारचा उच्चार येत असेल आणि त्या वाक्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं क्रियापद नसेल तर ते वाक्य टू बी प्रेझेंटमध्ये येतात। आणि या मराठी वाक्यांमध्ये ज्यावेळेस आपण कायने प्रश्न विचारतो त्यावेळेस ते कशा प्रकारे इंग्लिशमध्ये बोलायचे किंवा कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचे हे व्यवस्थितपणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ज्या प्रश्नाची उत्तर आपल्याला सविस्तरपणे द्यावी लागतात असे दोन प्रकारचे प्रश्न असतात। एक असतो WH प्रश्न आणि दुसरा असतो WH नकारार्थी प्रश्न। आता बघा, WH वर्ड काय आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे समजून घेतलेलं आहे। बघा, या ठिकाणी आपण हे जे उदाहरणे दिलेले आहेत, तुम्हाला जर हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा, आणि जर तुम्हाला येत नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला ते सहजपणे ट्रान्सलेट करता येतील। बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण WH प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो त्यावेळेस आपण सुरुवातीला WH वर्ड लिहितो, त्याच्यानंतर एम इज आर याच्यापैकी एक, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स। बघा, लक्षात ठेवा की एम इज आर याचा वापर केव्हा करायचा? ज्यावेळेस आपला सब्जेक्ट आय असेल त्यावेळेस आपण एमचा वापर करणार, ज्यावेळेस सब्जेक्ट एकवचन असेल त्यावेळेस आपण इजचा वापर करणार, आणि ज्यावेळेस सब्जेक्ट आपला अनेकवचन असेल त्यावेळेस आपण आरचा वापर करणार। लक्षात ठेवा की यू याच्या समोर नेहमी आरचा वापर केला जातो। यू म्हणजे तू पण होतं आणि तुम्ही पण होतं। तू म्हणजे एक असल्यासारखं आपल्याला वाटतं, पण त्या ठिकाणी सुद्धा आपण आरचा वापर करणार। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। तसंच मित्रांनो बघा, WH नकारार्थी प्रकारचं वाक्य ज्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं असतं त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला WH वर्ड लिहावं लागतं, त्याच्यानंतर एम इज आर पैकी एक, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स। या ठिकाणी बघा, नॉटला तुम्ही एम इज आर यांच्याशी एकत्र पण लिहू शकता, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। आता बघा, एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। बघा, या ठिकाणी WH प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य तुमच्या समोर आहे। तुझा आवडता विषय काय आहे? बघा, शेवटी काय आलेला आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया दिलेली नाही, कोणत्याही प्रकारचं काम याच्यामध्ये दिलेलं नाही, आणि कायनं प्रश्न विचारलाय म्हणजे WH प्रश्नार्थी वाक्य आहे। सुरुवातीला तुम्ही काय करणार? WH वर्ड लिहिणार या ठिकाणी, काय म्हणजेच ऑट, त्याच्यानंतर एम इज आर पैकी एक, या ठिकाणी काय येणार? इज। बघा, इज का वापरला आपण या ठिकाणी? कारण हा प्रश्न विचारल्यानंतर जो आपल्याला सब्जेक्ट भेटणार आहे तो एकवचन आहे म्हणून। ठीक आहे, आता तुझा आवडता विषय काय आहे? तर गणित हा माझा आवडता विषय आहे, तर गणित आहे ते काय आहे? एकच आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी इज घेणार। कुठलंही काही जरी आलं तरी काय असणार आहे? ते एकवचन असणार आहे म्हणून। ठीक आहे, ऑट, इज, आणि त्याच्यानंतर राहिलेलं वाक्य तुझा आवडता विषय म्हणजे युअर फेवराइट सब्जेक्ट, सब्जेक्ट। ठीक आहे, आणि प्रश्नचिन्ह, ऑट इज युअर फेवराइट सब्जेक्ट, अशा प्रकारे लक्षात ठेवा। या ठिकाणी बघा मित्रांनो, तुम्हाला ह्या वाक्याचं नकारार्थी वाक्य बनवायचंय। कदाचित तुम्ही अशा प्रकारे बनवलेलं असेल। बघा, तुझा आवडता विषय काय नाही। सुरुवातीला काय करणार? WH वर्ड लिहिला ऑट, त्याच्यानंतर इज, त्याच्यानंतर नॉट, सब्जेक्ट आहे का याच्यामध्ये? नाही, म्हणून नॉट, ऑट इज नॉट युअर फेवराइट, आणि सब्जेक्ट आणि प्रश्नचिन्ह। ठीक आहे, ऑट इज नॉट युअर फेवराइट सब्जेक्ट, किंवा इज आणि नॉटला एकत्र करून पण तुम्ही लिहू शकता, त्यावेळेस इजंट असं होतं। ठीक आहे, दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे टेबलावर काय आहे? सेम त्याच प्रकारे आहे। बघा, कायनं प्रश्न विचारलाय, सुरुवातीला ऑट येणार, ठीक आहे, त्याच्यानंतर काय येणार? इज येणार,
ऑट इज आणि ऑन द टेबल. ऑट इज ऑन द टेबल आणि प्रश्नचिन्ह, टेबलावर काय आहे. याच वाक्याचं बघा तुम्हाला या ठिकाणी नकारार्थी वाक्य बनवायचे. कदाचित तुम्ही अशा प्रकारे बनवलं असेल, टेबलावर काय नाही. सुरुवातीला काय येणार, ऑट, त्याच्यानंतर इज. इज का आला आता तुम्हाला समजलं असेल. या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, एक येणार आहे म्हणून ऑट इज. त्याच्यानंतर काय, नॉट ऑन द टेबल. ऑट इज नॉट ऑन द टेबल, टेबलावर काय नाही. ठीक आहे, मागच्या वाक्यासारखंच आहे हे पण. पुढे बघा मित्रांनो, पुढचं वाक्य आहे तुझा व्यवसाय काय आहे. काय, ठीक आहे. सुरुवातीला ऑट, त्याच्यानंतर इज, त्याच्यानंतर युअर प्रोफेशन, व्यवसाय म्हणजे, ठीक आहे, युअर प्रोफेशन आणि प्रश्नचिन्ह. व्हॉट इज युअर प्रोफेशन. ठीक आहे, तुझा व्यवसाय म्हणजे युअर प्रोफेशन, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला नकारार्थी वाक्य बनवायचे. बघा बनवता येते का. कदाचित तुम्ही अशा प्रकारे बनवलं असेल, तुझा व्यवसाय काय नाही. सुरुवातीला ऑट, त्याच्यानंतर इज, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर युअर प्रोफेशन. प्रोफेशन. ऑट इज नॉट युअर प्रोफेशन किंवा ऑट इजंट युअर प्रोफेशन, दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा. इज आणि नॉट याला एकत्र केल्यानंतर. ते काय आहे. बघा एखाद्याला बोट करून तुम्ही विचारताय ते काय आहे, त्यावेळेस तुम्ही कसं करणार, सुरुवातीला काय लिहिणार. ठीक आहे, ऑट, त्याच्यानंतर या ठिकाणी ते आले, एकाबद्दल विचारताय तुम्ही, ते काय आहे, म्हणून या ठिकाणी इज, ऑट इज. आणि तुम्ही काय करताय, दाखवताय, म्हणजे त्या ठिकाणी काय येणार, दॅट. ऑट इज दॅट, ते काय आहे आणि प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे हे तुम्हाला समजलं. आता याचे या ठिकाणी नकारार्थी करा. बघा येते का करता. तुम्ही अशा प्रकारे लिहिलं असेल बघा, ते काय नाही. बघा या ठिकाणी लक्ष द्या. सुरुवातीला तुम्ही WH वर्ड लिहिणार, ऑट, त्याच्यानंतर इज लिहिणार आणि याला नॉट एकत्र करा. बघा इजंट लिहा आणि त्याच्यानंतर दॅट आणि प्रश्नचिन्ह, ऑट इजंट दॅट. बघा ज्यावेळेस तुम्ही नॉटला दॅट नंतर लिहिता त्यावेळेस बोलायला आणि ऐकायला थोडंसं विचित्र वाटतं. कसं होतं बघा, ऑट इज दॅट नॉट. ठीक आहे, तर त्याच्यापेक्षा असं वापरलं जातं, ऑट इजंट दॅट. हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे मी काय आहे. तर या ठिकाणी बघा काय येणार, ऑट, त्याच्यानंतर यम. या ठिकाणी मी आले म्हणून. ठीक आहे, मी म्हणजेच काय, आय. ऑट यम आय, मी काय आहे आणि प्रश्नचिन्ह. याचं नकारार्थी बनवा. बघा या ठिकाणी कसं बनते बघा. बघा असं बनणार, मी काय नाही. सुरुवातीला WH वर्ड काय, ऑट, त्याच्यानंतर यम, त्याच्यानंतर आय आणि त्याच्यानंतर नॉट, प्रश्नचिन्ह. ऑट यम आय नॉट, किंवा नॉटला तुम्ही MC एकत्र करून पण लिहू शकता. हे पण लक्षात ठेवा. तर बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टू बी प्रेझेंटमध्ये ऑटने कशा प्रकारे प्रश्न विचारायचे हे पाहिलेलं आहे. तुम्हाला काही समजलं नसेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.